तर शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र अजय वाळे आपला कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आजचा जो विषय आहे, ऑक्टोबरमध्ये अचानक हीट पडत आहे, त्यामध्ये झाड ट्रेसमध्ये जात आहे। ते ट्रेसमधून बाहेर कसे काढायचे त्यासाठी मी तुम्हाला दोन कॉम्बिनेशन सांगणार आहे, ते तुम्ही सविस्तर ऐकावे। त्यामध्ये जे अचानक पडणारी हीट आहे, अचानक शब्द हा खूप महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो। काय असतं, जून जुलै ऑगस्टमध्ये जे पाऊस चालू असतो त्यामध्ये थंडी पण असते, एवढा काही प्रॉब्लेम येत नाही। पण ऑक्टोबरचं जे हीट आहे ते खूप घातक असतं पिकासाठी। त्यामध्ये तुमचे फुल ड्रॉपिंग होते, कंदवर्गीय पिकामध्ये सड लागते। त्यासाठी तुम्हाला काय उपाययोजना करायच्या मी तुम्हाला ते सांगणार आहे। त्यामध्ये तुम्हाला जे कॅल्शियम असतं, कॅल्शियमचे खूप प्रकार आहे। कॅल्शियम ऑक्साईड आहे, कॅल्शियम नायट्रेट आहे, चिलेटेड कॅल्शियम आहे। तुम्ही म्हणाल कॅल्शियम नायट्रेट पण वापरायचं, कॅल्शियम नायट्रेट आपल्याला यूज करायचं नाही। तुम्ही चिलेटेड कॅल्शियम किंवा कॅल्शियम ऑक्साईडचा वापर करू शकता। त्यामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये पण एक कॅल्शियम येतं, ते म्हणजे आपलं गाईचे दूध किंवा म्हशीचे दूध किंवा बकरीचे दूध, ते पण तुम्ही घेऊ शकता। त्यासाठी मी तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी जे कॉम्बिनेशन सांगणार आहे, चिलेटेड कॅल्शियम 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्राम, दूध घ्यायचे आहे 200 लिटर पाण्यासाठी 500 ml, व सिलिकॉन हे कॅल्शियमचे काम करत नाही, पण ते झाडाला पूर्ण रबपणा ठेवते व उन्हापासून संरक्षण करते। व तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी सिलिकॉन 500 ग्राम घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्ही ड्रिपमधून जर तुमच्या पिकाला कुठल्याही प्रकारचे सड मर मोकूज जर नसेल, तर त्यासाठी तुम्हाला ड्रिपमधून एकरी गाईचे किंवा म्हशीचे बकरीचे दूध 3 लिटर तुम्ही देऊ शकता। धन्यवाद।